सहकारी शिक्षण पतसंस्था मर्यादित जिप्पा नांदेड यांच्या अध्यक्षपदी आज माझी निवड झालेली आहे। ही निवड ही ऐतिहासिक निवड आहे। आतापर्यंतच्या 1930 पासून एससी प्रवर्गातल्या कोणत्याही व्यक्तीला नेत्यांना हे पद दिलं नाही, परंतु आज घडीला एकता शिक्षक पॅनलच्या वतीने हा मला अध्यक्षपदाचा अतिशय बहुमान दिला। त्याबद्दल मी शिक्षक एकता पॅनलच्या सर्व नेत्यांचं मनस्वी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। भविष्यामध्ये त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला। आमचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आम्हा शिक्षकांचं दैवत माननीय देवदासरावजी बसवदे साहेब, तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष, तसेच आमचे एकता शिक्षक पॅनलचे फारुख बेग सर, जयंतरावजी काळे सर, आदरणीय चंद्रकांतजी दामेकर सर, बाबूराव कैलासे सर, दीपकजी लोहबंदे सर, माझे सर्व सहकारी सदस्य, त्यासोबत माझे सन्माननीय उपाध्यक्ष माणिकरावजी कदम सर, सन्माननीय सचिव आमचे हनुमंतरावजी जोगपेटे सर, या ठिकाणी विशेष आमच्यासाठी आलेले आमचे भाचे गणेशराव पाटील बेळीकर, यशू पाटील बेळीकर, आकाश पाटील जुन्ने, दीपकजी लोहबंदे सर, हरी पवार सर, सर्व ह्या पतसंस्थेच्या माध्यमामधून भविष्यामध्ये आम्हाला काही ऐतिहासिक निर्णय 100% आम्ही घेणार आहोत। कारण ही निवडच आमची ऐतिहासिक आहे। त्यामुळे आम्हाला भविष्यामध्ये राहिलेलं जे आमच्या पतसंस्थेचं बांधकाम आहे अगदी कमी वेळेमध्ये आम्ही सुरू करणार आहोत। जे काही दीर्घ कर्जाची मर्यादा आहे 5 लाख, ती लवकरच आम्ही 8 लाख आणि विशेष कर्जाची 5 लाख आणि अल्पची 1 लाख आम्ही करणार आहोत। शेवटच्या पतसंस्थेच्या जे शिक्षक सभासद आहेत, शेवटच्या सभासदाला न्याय आणि सन्मान देण्याचं काम माझ्या हातातून होणार आहे। पतसंस्थेचं काम अतिशय पारदर्शक आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही या ठिकाणी वचनबद्ध आहोत। यामध्ये अनेक माझे तरुण कार्यकर्ते अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ असेल, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ असेल, किंवा आमच्या काँग्रेस शिक्षक संघटना असेल, इप्टा संघटना असेल, किंवा आमच्या DM हनुमंते सरांची संघटना असेल, हा सर्व आमचा ग्रुप हा पुढे भविष्यामध्ये एकत्रित राहणार आहे। भविष्यामध्ये मागील कालावधीमध्ये आम्ही 15 पैकी एक शिक्षक एकता पॅनलच्या माध्यमामधून 12 संचालक निवडून आणून इतिहास निर्माण केला होता। तसं या आमच्या नेत्यांनी सुद्धा एक संघटनेमध्ये अविरत काम करून आम्ही जवळजवळ 35 वर्षापासून शिक्षकांचे कामा जे काही समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, ते काही आर्थिक असतील, शैक्षणिक असतील, सांस्कृतिक असतील, किंवा सामाजिक असतील, राष्ट्रीय असतील, त्यामध्ये आम्ही सातत्याने भाग घेऊन सर्वसामान्य शिक्षकाला न्याय आणि सन्मान देण्याचं काम आम्ही करत असतो आणि पुढे सुद्धा करणार। आज घडीला आमच्यावर आमच्या नेत्यांनी, संचालक मंडळाने, माझ्या सभासद बांधवांनी आमच्यावर जे विश्वास टाकलाय, या विश्वासाला कुठेही भविष्यामध्ये तडा जाणार नाही। या ठिकाणी मी आपणास आश्वस्त करू शकतो की भविष्यामध्ये ही जी आहे तर हिची उंची आज वटवृक्ष असेल दादा, तर भविष्यामध्ये महावटवृक्ष करण्याचा प्रयत्न म्हणजे आर्थिक, जसं आपण कल्पतरू म्हणतो आर्थिक, तशा पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न 100% काळे सर करणार आहोत। तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन, तुमच्या सूचना, ह्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पाळलेल्या आहेत, पुढे सुद्धा आम्ही पाळणार आहोत। कुठे कुठे आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी तुम्ही आहात, त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं, सूचना करावं। पतसंस्थेच्या संदर्भानं पुढे जाण्यासाठी काही वेगवेगळे ज्या काही योजना आहेत, उपक्रम आहेत, ते आपण आम्हाला सांगाव्यात। आणि माझी जशी निवड तुम्ही ऐतिहासिक केलात, माझा हा काळ सुद्धा चंद्रकांतजी ऐतिहासिकच राहणारी आहे। कारण मी करारी माणूस आहे, कामाचा माणूस आहे आणि मला माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, माझ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे। या माझ्या नेत्यांच्या, माझ्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कुठंच तडा जाणार नाही, असं या ठिकाणी सर्वांना आश्वस्त करून मी या ठिकाणी जय सहकार, जय अखिल, जय महाराष्ट्र,
जय हिंद.